तो काहीतरी प्रँक करणार आहे. काय करणार दादा? लाडू काहीच नाही, लाडू नाही आणलं तो, काहीच नाही आणलं. का आणलंय? आणलंय काय आणलं दादा मम्मीला? बॅग मध्ये काय आणलं ग? अरे बापरे. हा थांब, इकडे 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 प्रँक करू. इकडे 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 बोलू तिला. इकडे 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 काहीच नाही त्याच्यामध्ये. बरोबर. ती आली का मग तिला दे. ती आली का तिला दे. हा ये तुला कोण दिल ते भारताचं जे हे बिल्ला? पण लागत होता. हा पण 15 ऑगस्ट पण कसं आहे? एकच लाडू भेटला होता. अरे अरे दादा एकच लाडू भेटला होता. ते इकडे करा ना का पडदा. दादा बॅग उचलून घ्यायची. शना बॅग उचलून. आणि तो खाल्ला नाही म्हणला तो. अहो थांबा ना, फ्रेंड काय ना काय आपल्यालाच माहित नाही. एकच लाडू भेटला होता. एकच भेटला होता. काहीच नाही त्याच्यात. काय काय शिकवलं? चूप कर चूप. चूप जरा. काय काय शिकवलं? राऊंड मारून येतो. हा या राऊंड मारून माझं बाळ. राऊंड मारून येतो तू? हा गाईच राऊंड मारून येतो. आणि बॉबी कोमलचं गाणं आलेलं आहे, खूप छान गाणं आहे. युट्यूब चॅनल. हा माऊली युट्यूब चॅनलवर. माऊली आणि YouTube खूप channel. साऱ्या रील बनवा. खूप साऱ्या रील बनवा. सांग ना. मी मोटरसायकल हा लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये. पळत ये. खूप साऱ्या रील बनवा. मस्त गाणं आलेले, खूप छान गाणं आहे. त्याच्यामध्ये आम्ही पण आहे. आम्ही पण दादा आहे. घे रे घे घे रे घे रुपया लावलाय वाटा. हा रुपया लावला वाटा. हा. दादा घे रे घे घे रे घे रुपया लावलाय वाटा. किती दादा काय रे? सई ग सई माझी सई ग सई. गाणं बोल. तुला येतं की तुझे गाणं? किती गाणं येते ना? नाही येत? येतं ना दादा. तर चला मस्त छान सॉन्ग आलेला आहे खूप भारी. आणि आम्ही पण तुम्ही जाऊन बघा पण हा. तुम्ही जाऊन बघा नक्की. आणि आम्ही पण खूप मजा केली. आमचा ब्लॉग बी आहे गाईज. पहिले एक स्कार्स दांडे त्याच्यात एक दांडी काय पतंग बनवून दे. एक दस्ती काढला. हा अच्छा अरे कहना क्या चाहते हो? पतंग बनवून द्या. आणि माझ्या बाळाला ना खूप सारे ड्रेस आहे, पण माझं बाळाचं म्हणा पतंग आवडतं. पतंग पतंग. हा तू आता काय बोलला मला? मी एकदम सौरभ जोशी सारखे व्हिडिओ काढणार आहे असं बोलला ना. आता बोलला अरे अरे मा काय चष्मा नाही ना. चष्मा आणावा लागेल. मग दादाला चष्मा चष्मा घ्यावा लावावा लागेल. लागेल. हा चष्मा घ्यावा लागेल. आणि खूप सारी मजा केली आम्ही. आणि खरंच खूप छान गाणं झालंय. गाणं लय खूप भारी. आवडले. खूपच खूपच आवडले. तुम्ही बघितल्याला सांगता नक्की जाऊन बघा. आज आम्ही कुठे राहते? आज आपण कुठे जाणार? आपण बीचवर. बिझा नको मला चष्मा घ्यायचा. मग कुठे जायचं? कुठे जायचं मला सांग ना तू. कुठे जायचं? मीच नाही मी सांगते. बरं माझं बाळच सांगणार आहे. माझं बाळाची मॅप आहे. चला भेटू थोड्या टायमात. आज मशीनवरती चालले नाही. काय मशीन हा आणि खूप चालायचंय आता. काय दादा? आता दादा आणि बाबा इथे बसतील आणि मी थोड्या राऊंड मारते. हा शोना मी पण म्हणू. तू कशाला बाबा? तू बारीक होशील अजून. हा माझं बाळ बारीक होईल ना. नाही परत मी मोठं होईन. परत होशील मोठा. पण नको दादा तू बारीक होशील म्हणून तू काय कर इथं बसून राहा बाबा तू. आणि मी मस्त चालते. थोडीशी चालू का? किती राऊंड मारू. आणि इकडे बघा ना. अरे बापरे कबूतर दाखवा ना. किती कबूतर. इकडे बघा इकडे बघा. आय्या किती कबूतर बघा. दुनिया का कोई गम भी मेरे पास ना होगा. तुम साथ चलोगे तो एहसास ना होगा. दादा दादा तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है. क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. लाखों है मगर तुमसा यहाँ कौन हंसी है. अरे मी पाहतो तुम जान हो मेरी तुम्ही माल. चप्पल घाला. जा जा तिथं तिथं बसा. चप्पल घाला. चप्पल घाला. बोलली तुम्हाला दादा. चला चला तिकडं. बाळ माझं इतकं गुन्हाचं आहे ना. मस्त रील बनवली माझी. आणि मला एक याच्यात कमेंट आलती की तुमचा आवाज लय खराब आहे आणि गाणं नका बोलत जाऊ. त्याच्याने तुम्हाला हे म्हणतात वाईट म्हणतात. हे बघा
खुश मी होण्यासाठी, माझ्या- खुश मन- होण्यासाठी मन मी खुश हमेशा होण्यासाठी मन आम्ही- खुश ठेवते का हा. दुखत बोलू माझ्या मिले आजारी माझ्या वयाच्या वयाने सगळ्यांना असं नेहमी खुश राहावा आपल्या परिवारासंग गाणं म्हणावा गुणगुणावा चांगलं हे करावा आता किती माणसाचं मग? वय तरी काय राहिले आता कधी माणसाला काय होईल त्याचा भरोसा नसतो त्याच्यामुळे हमेशा एन्जॉय करावा हाच उद्याचा दिवस कसा उगलन कसा नाही ते आपण विचार कोणी नाही सांगू करायचा शकत नाही. तो प्रत्येक दिवस चांगला जगून घ्यावा आणि प्रत्येक दिवस आनंदाने हे करावा किटू दादा इकडे तर त्याच्यामुळे मी म्हणत राहते गाणं एवढं काय लगे गाणं मला आवडतं गाणं पहिल्यापासून माझा आवाज नाही धड पण मग मला आवडतं ना काही बोर होतात काही नाही होत मग आता बघा गाणं असून अजून मोठे होतात काय करू तरी दिवसातून काय नकल झाली काय झालं तर हसायलाच येते ते म्हणतात ना हसून जास्त गाल मोठे होतात पण काही पण हे झालं तर मला असं फुगून नाही बसायला आवडत असं आहे ना मायरा म्हणते काय झालंय मी पप्पाचं माझं थोडस मम्मी पण पटकन हसतात तरी थोडं रागवत नाहीत कधी अगं बाई मला रागवताची हसायची नक्कल झाली की मला लगेच हसू येतंय मला रागवताच येत नाही काय करू अशी बोलत राहते मला कधी कधी पप्पाचं माझं काही झालं तर मम्मी तुम्ही पटकन हे करतात काहीतरी हे करा पप्पा खाली चालले तर जास्त जाऊ देऊ नका पप्पाला खाली पप्पा लगेच खाली जातात तुम्ही काहीच बोलत नाहीत रुसून नाही बसत नाहीत म्हणजे म्हटलं अगं मला खाली जायला काहीतरी आणायला जात असेल ना कशाला तुम्ही रिकामा माणूस जात असेल. रिकामे पण जातात ना कधी कधी कसं काय रिकाम बिकाम पिन आई, आता मी काहीच पाठवत नाही तुम्हाला खाली जायला काय आणायला काय हे पण झोपतो. मला हा, मी मला झोपतो मला करते. बोर होतं ना हा दिवसभर मग ते घरात. सांगा ना तुम्ही येड्यासारखं तुम्ही बोर काय होतं, मला आणायला? तिकडे वाड्यावर जावं मला लागतं, ते मला म्हणतील काय की काय आम्हीच कामाला तुम्हाला काय करावं आणायला पाठवत असं आम्ही काहीच आणायला पाठवत नाही मी एकदाच खूप सारा बाजार करून घेऊन येते तुम्ही पाहिले मला हा पण खूप मला सारा. एकट्याला बोर होतं ना हा तुम्हाला बोर होते मग त्याच्यामुळे किट्टू दादा कुठे TV गेले? कवर पाहावा. इकडे 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 किट्टू दादा किट्टू दादा किट्टू दादा किट्टू दादा किट्टू दादा तो तिकडे किट्टू दादा मोबाईल पकडते काय आडवा. पाऊस आलाय चल दादा तुला माहिती का काय आज कोमलताईची अॅनिव्हर्सरी ताई अंदाज या मला माहितीच नाही तुम्हाला सांग मी ताईची स्टोरी मी आज मोबाईलच पाहिला नाही सकाळी उठून आता आवरलंय मी बघली ताईची स्टोरी पाहिली ते कॉल केले म्हणलं खरं ताई याची अॅनिव्हर्सरी म्हणे हा आज किती तारीख आहे? आज 17 17 बरोबर हा, 17 तारखेला. मला तर माहिती नाही. 17 ऑक्टोबर ऑगस्ट ऑगस्ट हा हा आता लक्षात राहील 17 ऑगस्ट 17 अॅनिव्हर्सरी आणि ऑगस्ट. 13 ऑगस्टला जायचा बर्थडे बर्थडे हा आणि लग्नाचा वाढदिवस आजचा लग्नाचा आजचाच वाढदिवस. आजचाच मम्मी काय माझ्या करायची? मुलीचं कशा डोक्यात म्हणतात? झाला ना काही पण डोक्याचं हे झालंय काय सकाळी उठले आणि लगेच चेक केलंय ना आवरलंय मला वाटलं जाऊ यावं ते हेच नाही पाहिलं मोबाईलच पाहिला नाही लाईट गेली मला माहित नव्हतं आया मी बबली ताईची पाहिली लाईट गेली हा सकाळी. फोन नाही केला होता तो कोणाला नाही फोन केला आत्याला. आज त्याला आणि तू तू केला बचत. का? तू सांग ना तू खायला नाही बरोबर करतो याला ना फक्त खाण्यासाठीच आत्या आठवती बाकी आठवते माहिती ना? कोणाला बोलला आहे, लगेच? anniversary काहीतरी भेटन हा म्हणून फोन केलास का बाबा तू हा आम्ही आत्ताला फोन लावून बघतो लागतो हा ना आणि तुम्ही गाणं बघितलं का सगळ्यांनी गाणं अजून एकदा जाऊन बघा हा, रील बनवा गाणं बघा. सॉन्ग आहे बडा रील बनवा रील कोलॅब करता येईल ना रील बनवा आणि मी तिला आता आताच फोन केला ग मायरा मी तिला मी काहीच बोलले नाही बस बाकीचं बोलले शेतीला कधी जायचंय आपल्याला हेच मला वाटलं बोलले. तुम्हाला माहित असेल. नाही ना मी बोलले मी story टाकली आता होती. आम्ही शिर्डीला आता जाऊ ती म्हणत असं यांच्या लक्षात राहतं का नाही त्याच्यासाठी बरं ती आहे. म्हणा आता बोलायचंच नाही. नाही हा ना स्वतः कसं काय म्हणणार पण आम्ही 2-3 दिवसांनी शिर्डीला जाऊ विशाल मी हा. कोमल बॉबी किट्टूला मग आम्ही? घेऊन तू किट्टू पप्पा घरी कारण की तुला परवाच नाही करायचा आणि किट्टूला स्कूल आहे आणि आमचं अर्जंट काम आहे थोडस तुम्ही त्या दिवशी वापस आले मग. नाही ग बाई काय माहिती आता दिवस जमिनीचं झालं तर बरं आहे आम्ही काय बापरे दिवशी- पप्पा खाली म्हणतो रे वाटत नाही ना पप्पाला पाठवायचं नाही मी खाली पप्पाला काय? फोन कर लगेच पप्पा खाली गेले ते हा. तिथून मला- काही लागलं तर कारण जॉब की जॉब ती तो घरात करायचा असते, जॉब बोलले तो की करेल जॉब. भाऊ काही तुला लागलं तर पप्पाला काही खाली लागत नाही पण खाली नाही पाठवायचं आणि तुम्ही जायचं ना एवढं म्हणजे ऐकायचं. रात्रंदिवस वरच राहायचं का अय्या, मग ती एकटी घाबरत ना ते दिवसा पण एकूण आणि दिवस दिवसाभर घरात राहू घाबरते शकत ती. नाही. एक दिवस घरात राहू शकतात म्हणजे अख्खा दिवस जर रात्र घरीच राहायचं तुम्ही गेले तसे वरच राहायचं हा मग ती घाबरते अरे एकटी. बापरे, नाही काय? ना, असं नका करू. घाबरते पण दिवसा घाबरायचं काय हा, पहिल्यांदा दिवसा घाबरत, घाबरत. पण हा, घाबरत. आता काय घाबरायचं नाही पण असं नाही ना जर एक दिवसाचा प्रश्न आहे मग तिला घेऊन जा खाली नाही ना खाली नाही उतरवायचं तिला खाली नाही जास्त उतरायचं उतरू तिला. नका आता मी शिड्यावरून. किती हा. आले खालीच गेले खालीच नाही. नाही उतरलं मग मग खाली मी ना- सगळं सामान भरून ठेवतो मला तुझं यांचं हा. काय काय सांगू? करता? सामान भरून ठेवतो घरात म्हणजे मग खाली जायचं कामच नाही नाही ना तुम्हाला काहीच नाही काही आम्हाला लागलं काही झोपतो गरज काम करून नाही. जप्त सगळं कर आहे. हा झोपतो करून आम्ही अगोदर जायच्या दिवशी सर्व आणून देऊ तिला. बरं. काय पाहिजे ते तुम्हाला हा. दोघांना. एकच दिवस प्रश्न आहे ना एकच दिवसाचा प्रश्न आहे तुम्हाला पण काय लागेल ते तुमचं पण सर्व आणून ठेवू आणून फक्त ठेवू. तुम्ही बाळाला आणि तिची काळजी घ्या हा एक दिवस जर आम्हाला जर टाइम भेटला तर आम्ही लगेच चिलगेची आई गाडी पण चालणार गाडी तुझा पप्पा बाप्पा चालवतो पप्पा चालवून ना गाडी आमच्या थोडं ते जमिनीचं काम आहे ना म्हणून जायचं नाही तर बाकीचं काय एवढ्या याच्यात थोडं आपल्याला काही हे होतंय जायला भेटते
पण अचानक आता मला पण जावं लागेल का मी घरी राहिले असते पण माझी नाही, तुमचं पण हा काम ना माझं काम आहे तिथं साईन वगैरे माझी त्याच्यामुळे तुमचंच काम आहे. नाही तर मग एक दिवस तुम्ही कसं आहे हे करायचं तुम्हाला मला एक बंद नक्की लागेल. आता होईल देवाने करावं तर हो हा होईल ना. हा ना एवढ्या चक्रा मारून आणून सगळं होईल असं वाटतं आता वाटतं होईल आणि व्हायलाच पाहिजे आता होईल. या टायमाला. चला आता मी थोडीशी जाऊन येते ऑफिसला काय कामं बघते काहीच हे नाही आणि बाळाला झोपू घाल त्याची काळजी घे तोंडात कुठं घालून तोंडाला मोठं रात्रीचे काढलंय पण आता काय करा दात मोठे होते खाली आता टाकले कोण करते पण दिसत तोंडात बोट? हा खाली खेळणं चालू आहे आता मस्त अरे नाही तो झोपला तिथं झोप आली तोंड जेवलाय तू हा अंडन चपाती खाली. हा मला बोलला ना मम्मी बरोबर खाल्ले म्हणलं बरोबर झालं. तर आपण आता फोन लावून पाहू रे पहिले हा मी पण करते तिला कामात असं वाटलं तर आता फोन करते आणि आता पप्पांनी आम्ही निघतोय थोडस हा जाऊन येतो. तर गाईज मी आता निघते किट्टूसाठी एवढं सगळं खायला घेतलंय मायरासाठी किट्टूसाठी आणि आता मी जाते कारण किट्टू एकटाच घरी आहे मायरा एकटी घरी आहे विशाल गेला लाईट बिल भरायला आणि पप्पा गेले वाड्यावरती कोरफड लावायला खूप सारी कोरफड होती म्हटलं तेवढी लावून घ्या आणि आता मी निघते लवकरच कारण ती एकटी असल्यामुळं आता भेटू आपण घरी काही गाईत आले मायरा एकटी होती म्हणून आणि इतकं टेन्शन आहे विशाल गेला 1 महिन्याचं लाईट बिल आहे तर विशालकडे 10,000 होते तर बोलला मी 10,000 भरतो आणि 5,000 2-3 दिवसांनी भरतो पण तसं ते ऐकत नाही वरतून कट केलं डायरेक्ट. 1 महिन्याचं नाही हा 1 2 महिन्याचं आपलं हा? 2 महिन्याचं आहे 2 महिन्याचं 15,000 15 आणि 18 18,000 2 महिन्याचं 18,000 म्हणजे या महिन्याचं 10,000 आहे आणि मागच्या महिन्याचं 8,000 8,000 तर असं तेवढं नाही तर ते लोक बोलले की विशाल किती रिक्वेस्ट केली लय की रिक्वेस्ट 10 भरतो मी 10 आहेत माझ्याकडे 2-3 दिवसांना बाकीचे भरतो आता लाईट चालू करा पण नाही सकाळीच कट केली वरतूनच कट केली ते बोलले आताच्या आताच तेवढे भरा 18 तेव्हा तुमचं एवढं बिल असते का हा. मग आणि ते प्रत्येक महिन्याचं 10,000 15,000 आम्हाला करायचं काय आणि प्रत्येक सोसायटी मधले इथले लोक परेशान आहेत पण ते लोक काहीच करत नाही असं थकून गेलो होते एखाद्या रूम मध्ये भाड्यानं राहिलं पण भाड्यानं मग राहिलं तरी तितकंच एवढ्याचं किराणा आलं तर कितीच मोठं होईल हा, पण भाड्यानं नाही राहिलं तर तितकंच माझ्या भाडुत्र्याला 500 200 300 लाईट दिले आज त्यांचे हेच मिळ काय करायचं त्यांचे दुसरे मीटर पण सगळ्या भाडुत्र्या ऑफिसला कधी 100-150 हे किती आम्ही दिवसभर बसतो फॅन लागतो सगळं काही हे करतो आम्ही यूज करतो तरी आपल्या लाईट दिवसभर बंद सगळे असते भाडुत्री 10, 15, 20 रूम सगळ्याला 500च्या वर लाईट बिल नाही सगळ्याला विचारते मी 500च्या वर लाईट बिल नाही आणि इथंच हे काय झालंय या घराला काय नाही मला तसं वैताग झालाय 2 मिनिटात त्याचा फोन बरं येतो मी बाजूच्या बाईला विचारलं तिला पण तेवढंच आहे प्रत्येक महिन्याचं या महिन्याचं तिला 1600 आलंय बघ या महिन्याचं कमी आलं करायचं काय सगळ्यांना आणि जाऊ देते आता लय टेन्शन मध्ये आली मी आता बोलले विशालला काय पाठवले बाकीचे आणि म्हटलं बाबा बरं आणि ये कारण की रात्रीचं कसं इन्व्हर्टर किती राहणार आहे आपलं मग हा सकाळीच हे केलंय आणि बंद पडणार कारण सकाळपासून चालू आहे ना तुला खारी आणली बेकरीमध्ये बापरे तू गुळ खारी नाही खात. मग चहा खायला रोज खारी बिस्किट, आवडते मला बिस्किट. खरंच हे धर, टोस्ट पण आण. खारी अरे माझी मम्मी आणत होती गावाकडे बेकरीमधले ते चांगले लय भारी असे तोच मी मम्मी आणत होती मग गावात आणि माहिती किट्टू दादाला त्या दिवशी आवडलं ना डोनट किती डाळ झाला डोनट सारखे हे लाडू केक मस्त पैकी आणि हे लाडू ना खाऊन पाशील ना लयच डायरेक्ट बेकरी मधलंच आण तेच ना आपण घेऊ ते वाले नाही ना हे नुसतं नारळाचा खोबऱ्याचा नाही बेकरी मधून हा, कडे बेकरीमधून. हे इकडची बेकरी. रेल्वे स्टेशन जवळ हा. नाही ग इकडे आपल्या याच्यामध्ये काय त्याचं नाव जनता हा का तिथे लय भारी भेटते सगळं रूपश्रीच्या समोरचं हा, ह्यो लाडू ना असा भारी आहे ना फक्त याचा आहे, खोबऱ्याचा आता खाऊन कोण सांग. कोण म्हणतात, हा बाळ उठल्या आता बाळाचं पहिले वेगळं ते पाणी पण नाही पिले तिथून नुसती पळत आले काय भाडोत्री सगळे गेलेले ते- कोणाला काय करावं आता काय पैसे त्याला लय टेन्शन आलं ते म्हणजे भरतच नव्हतं तिकडं मग इतकं बिल असतं कुठं 10,000 ते पण आपण बाळ आहे लहान घरात किट्टू आहे आपण कसं काय इन्व्हर्टर किती वेळ चालणार आहे आता झालं सकाळपासून मला वाटलं की लाईटच गेली आपली नाही, असं वाटलं मला सकाळीच केलं. मी तर हे पण नाही केलं उठून मला असं टेन्शन इतकं टेन्शन की मला कोमलला विचारलं हे पण नाही केलं मी विश पण नाही केलं एवढ्या टेन्शन मध्ये मला फोन आलात ना मला म्हणते तुला माहितीये का लाईन कट झाली मला थोडी माहिती म्हणे मला मेसेज पडला त्याच्या फोनवर लगेच ग्रुपवर मेसेज येते लाईन कट केली मग आता हे केलं काय कोमलचा फोन आला लाईट बिल एवढी टेन्शन घेऊ नको होय. काहीतरी काहीच करावं त्याच्या लाईट बिलचं कंप्लेंट करा म्हटलं बाई कंप्लेंट करून किती बारे ते 1 रुपया कमी पण नाहीत करत नाही करत ते लोक तुम्हाला फोटो असेल प्रत्येक महिन्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत होता आम्ही तुम्हाला जर वाटत असेल फोटो तर कारण की मोबाईलवर भरलेले आहेत. प्रत्येक महिन्याचा स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला पहिले तरी असं 5-6 ते तर डेली भरत जायचं महिन्याचे तेवढं तरी या महिन्यात मागच्या महिन्यात 10,000 कुठे बिल असते का तुम्ही सांगा बरं काहीच नाही विशालचं कंटिन्यू बोट असतंय बटनावर कंटिन्यू बंद करतोय आता माझे पण हात आम्ही दिवसभर कंटिन्यू पप्पा ऑफिसला आता एसी पण नाही बरं रात्रीची एसी लावते पण कोणी नाही लावत. मी नाही लावत.
एक फक्त फॅनच आहे फक्त आपल्या आता मला रात्रीला आता जमत पण नाही जास्त, मला आता थंडी लागते. पहिले कसं दवागोळा खायची तर मला एकदम गरमी झाली होती. मला लागतंय आणि फॅन आता फास्ट हिला येते ना. बाकीला सगळ्याला थंडी वाजून राहिली आता थंडी वाजते, पाऊस चालू आहे आणि फक्त एवढा मोठा एंड होत नाही, एवढी खिडकी आमची. मग ही किती एवढ्या पण मोठ्या उघडीच असते खिडकीतून आमचा ते मस्त वारा येतोय. आता बाळ झोपलंय मस्त. आता उठल्यावर काय काय तरी मी माहितीये का मम्मी गेल्यावर लावले होते इन्व्हर्टरवर फॅन चालू आहे माझा कारण ना मला लय गरमी होती गोळ्यामुळे. तुम्हाला काही हे असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही मला पुढच्या याच्यात सांगा, मी तुम्हाला पाठवते. आणि बोला की हे कितीच लाईट बिल वर्षाचे, पूर्ण माझ्या वर्षाचे दाखवते. मग पुढे मला कमेंट करून सांगा, मी प्रत्येक याच्यात दाखवते. मम्मी तर याच्या अगोदर मी याच्या अगोदर लाख भरेल. मी लाख भरेल आहे. तेच बोलते. जेव्हा आम्ही टेन्शन मध्ये राहायचो ना, कधी मला इतकं बिल यायचं तर काही कळत नव्हतं. तेव्हा त्या विषयाला लक्ष पण देत नव्हता कशाकडेच. आता तरी लक्ष देतोय, किती आलं काय आलं काहीच म्हणजे तो त्याच्या गंमतीच राहायचा. आता ते भरतात त्याच्यामुळे तेव्हा त्याच्या गंमतीने मी 3 महिन्याचा मला 1 लाख रुपये बिल आलो. अरे बापरे, 3 महिन्याचं आहे ना? मध्ये मला तर काहीच कळना. तरी भरावं लागलं, मीटर काढून गेले घेऊन. मग तसंच असतं. तरी भरलं मी, काय करू मग आता. असं आता तो इतकं लक्ष देतोय ना, बटणं बंद, घडी सगळं काय बंद. आणि 3-4 दिवसाचं एकदाच मी कपडे टाकते माझी आणि किटूची एकदाच जमा करते. मॅक्शा वगैरे साड्या असल्या तर मी माझ्या हाताने धुते, मला आवडत नाही याच्यामध्ये. ती तिच्या नवऱ्याचं आणि तिचे एकदाच टाकते. मी तर बाई ती लाईट बिल आल्यापासून मी माझ्या हाताने धुते आणि त्याचे फक्त 8 दिवसाला 7 दिवसाला एकदा ड्रेस पप्पाचे पण. आणि पप्पाचे एकदाच मशीन मध्ये टाकते. माझ्या तेच. साड्या मी माझ्या हाताने धुते. त्याला म्हणते जास्त पेटीकोट हे माझं घ्यायला असतं. जास्त कपडे नका पाडत जाऊ असं बाकी म्हणते. माझ्या साड्या चांगल्या मी प्रत्येक हाताने धुते. आंघोळ करताना आपल्या हाताने धुवायची आणि मोकळं व्हायचं 2-3 असल्या की. तेच तर चला आता लाईट बिलचं लय टेन्शन झालंय. फोन येतो यायचा लेवलचा. विशालचा चल मग आता मी हे करते ना आपला इथे सेंड कर, एंड करते. लाईक करायची, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय. कसा आहे लाडू ग? भारी भारी आहे ना? टेस्ट हा पूर्ण खोबऱ्याचं आहे. जास्त गोड पण हा बेकरी मध्ये पूर्ण बनलेले बनलेले आणलेत मी. मस्त आहे. आता आणि तिथं जो केक आहे आता मी खोलणार नाही कारण तिथं उठलं. नाही ना किक दादाला उठला केक बोल का बाई. मग मी खाऊन घेतलं. हा ना मला बोलला होता मग मला खूप सारं खायला घेऊन ये, तेव्हा तू जाय ऑफिसला, मी मागे लागत नाही. मग मी त्याला बोलले दादा तू झोपून घे, हा तू झोपून घे, मी तुला खूप सारं खायला आणते, पण तू झोप, तुझी झोप झाली पाहिजे. आता त्याच्या हातात आले बाबले, उठलं का बाई माझं बाळ, उठलं का बाई आले. झोपलीच का ना? आईला काय देणार आता, एक गोड आणि पप्पा. त्याला खारी पण आवडते. हा खारी पण आवडते मग खारी पण खाऊ घालणार. कारण त्या दिवशी ते पप्पा आणि ते खारी पण मजा अशीच खरेदी खाय अगो बाई माझ्या बाईला खोकला छान लागला ग माझ्या मम्माला. गोडच खाते ना सगळं. अशीच खारी खाऊ द्यायची दादाला, तो काही चहा पित नाही. इकडे येऊन खोला, इकडे येऊन खोला दादा, इकडे येऊन खोला दादा, इकडे येऊन खोला. असंच खातोय त्या खारी. हा ना त्या खारी आवडते. दादा इकडे येऊन खोला ना, खोलून दे ग मा बाईला. ते पॅकेट लय बिया काय मामा माझी मला बोललं होतं ना बाई सगळं काय खायला घेऊन ये. दादा असं इथं बस ना, दिसत नाही तुम्हाला. हा इथं बस, करा ना. हा इथं बस. पप्पा उडे. पप्पा ते कोरपड लावायला हा. चालत मला बोलले चल. म्हणलं बाबा आता हे विशालचे मला घडी घडी फोन, माझा दिमाग चाला ना, काय करावा काय नाही, काय करावा काय नाही. मी आता बंद करतो. हा. मी पाणी पण नाही पिली, गेले तर सगळ्या भाडू इतका बिल आहे ना, बापरे इतका आलं. भाडोत्र्याला बोलले. नाही मी बेल वाजवल्या ना, बेलचा आवाज येत होता आतमध्ये. म्हणजे कारण की मला तसं टेन्शनच होतं तितकं. पण आले बाबले आता खा 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 माझ्या बाईला केक खा, आता शिकलं खा बाई. या तुम्ही दोघं. हे काय ब्रेड ते हे असतं ब्रेड सारखं चांगलं असतं. हा याच्यामध्ये लाडू आहे. लाडू नाही बाई, केक आहे. लाडू पण आणले दादा, लाडू पण आणले. ना, आता मी खाल्लंय. हा लाडू पण आणले, ते सगळंच खाऊन घ्या मम्मा थोडं थोडं. हा नाही नाही ते चांगले खा दे बाळा, दे त्याला. देऊ लाडू नाही हे खाऊ दे पहिलं केक. हा खा आता नंतर खाय. एक एक खाऊ दे. हा एक एक खाऊ दे चहा माझी. ठेवते मस्त. हा चहा ठेव मस्त. तुम्ही पण खाणार मी पण खाई, मी अर्धीच भाकर खाल्ली राग राग टेन्शन मध्ये. मग हा किती काय करू. तुमच्या अगोदर माहित होतं सकाळपासून. हा ना मला माहितीच नाही, मला जसं कळालं तसं अर्धी भाकर खाल्ली मी. तशीच भाकर, एक भाकर मायरा बनवते माझ्यासाठी रोज, एक ज्वारीची, त्याच्यातली मी अर्धीच खाल्ली. असं रोज एक खाते पण नाही. लाईट आणि पाणी हा ना लयच अवघड झालंय. चला आता काय रे, सगळे लोक परेशान आहेत, असं नाही की आम्हीच. अख्खी बिल्डिंग हा सगळ्याला तेवढ्यालाच लाईट बिलत. जण येते. जेवढ्याचे स्वतःच आहे ना तेवढ्याला तेवढे लाईट बिलत. असं नाही की आपणच परेशान आहोत. तिथे जाऊन पाहिलं की सगळे त्यांच्या काहीच पण नाही विचारायच्या, तरी तेवढ्या ते. हा ते तेवढंच आहे. हा 10,000 हा मी आजूबाजू सगळ्याला विचारत गेली, मला वाटलं आपल्यालाच आहे का काय. नाही सगळ्यांना आहे. काय करा पण लाईटच काय कळतच नाही आता काय हे ते सगळ्या लोकांना मोर्चे काढले, काय काय केलं पण काय नाही होत. तेच ना.
चल. तिला असं 3-4 हजार येऊ भरू शकतो आपण. हा ना आणि 10,000 बिलकुल असतात का? करायला आता चला मस्त मी हा, चहा ठेवते, चल. चहा खाली खाऊ.